नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रेरणा देवपूजा करत असते आणि ती हात जोडून देवाला म्हणते की छोट्या छोट्या कारणांवरून संतापणं, दातवट खाणं आणि अंगावर हात उचलणं समीरचं हे वाढतच चाललं आहे. स्वामी, काय करू मी? आता तर लग्नाच्या पत्रिकासुद्धा छापल्या गेल्या आहेत. वल्लरी म्हणते ते खरं आहे का? मला खूप अडकल्यासारखं वाटत आहे, पण कोणाला सांगू? स्वामी पाठीशी राहा असं म्हणून ती देवाला नमस्कार करून तिथून जायला लागते. आता प्रेरणा तिच्या आईला गावी फोन करते. आता आई कॉल रिसीव करते आणि विचारते की कशी आहेस, बरे आहेस ना, आणि आमचे जावई बापू कसे आहेत? तेव्हा प्रेरणा सांगते की ते बरे आहेत. आता यावर आई विचारते की आणि तू कशी आहेस? तेव्हा प्रेरणा खूप इमोशनल होते आणि तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं आणि ती आईच्या प्रश्नाला काहीच उत्तर देत नाही. यावर तिची आई विचारते की बोल ना, काय झालं, कशी आहेस तू? तेव्हा प्रेरणा रडत आणि अडखळत म्हणते की मी बरी आहे, पण मला बोलायचं होतं तुझ्याशी. यावर प्रेरणाची आई म्हणते की हो, लग्न ठरल्यावर जीव असाच खालीवर होत असतो ग. सोन्यासारखं सासर मिळालं आहे तुला आणि जावई बापू म्हणजे? तेव्हा प्रेरणा मध्येच म्हणते की मारतात मला. आता हे ऐकून तिची आई आश्चर्याने विचारते की काय बोललीस? तेव्हा प्रेरणा रडत सांगते की खरंच सांगते आहे मी, ते मला मारतात, खूप रागीट आहेत. सुरुवातीला मला काही वाटलं नाही तसं, पण लग्नाची तारीख जशी जवळ येते आहे ना, तसं त्यांचं वेगळंच रूप दिसत आहे. छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडतात, धमकवतात मला. मी काय करू, मला काहीच कळत नाही आहे ग. भीती वाटायला लागली आहे मला आता. तेव्हा प्रेरणाची आई खूप शॉक होते आणि विचारते की हे काय आता नवीन? आता प्रेरणा तिच्या आईला म्हणते की आई, मी हे लग्न करू का? मला खरंच काहीच कळत नाही आहे. तेव्हा प्रेरणाची आई आश्चर्याने म्हणते की लग्न करू का नको म्हणजे? तुझ्या जिभेला काही हाड वगैरे? अगं, परवा साखरपुडा झाला ना तुझा. अगं, घोडनवरी झाली तरी तुझ्याबरोबर लग्न करायला तयार झाले आहेत ते. तेव्हा प्रेरणा रडत म्हणते की म्हणून मग मी काहीही सहन करू का? यावर प्रेरणाची आई रागाने म्हणते की गप्प बस, महिन्याचा खर्च, घराच्या कामासाठी पैसे दिले आहेत त्यांनी मला, मी काय आता ते परत करणार नाही, सांगून ठेवते. तेव्हा प्रेरणा तिच्या आईला समजावत म्हणते की आई ऐक ना, आत्ताच असं वागत आहे ते, पुढे लग्न झाल्यावर मला गुरासारखं वागवलं तर? यावर प्रेरणाची आई म्हणते की गुरासारखं? मला सांग, गुराला कोणी असं सोन्याने मडवतं का? उगाच आपली उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. तेव्हा प्रेरणा खूप रडायला लागते आणि म्हणते की पण मी दागिन्याने सजवायला काही वस्तू आहे का आई? जिवंत माणूस आहे ना मी. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की हो, जिवंत माणसाला संसार करायला पैसे लागतात. तुझ्या बापाचा जो फाटका संसार आहे ना, तो मी कसा करते आहे ना, ते माझं मलाच माहिती आहे. आता तुला सगळं मिळतं आहे ना, त्यामुळे भिकेचे डोहाळे सुचत आहेत तुला. देव माणसं आहेत ती, देव माणसं. तुझी अख्खी कमाई घरात द्यायला तयार झाले आहेत ते. आणि काय होणार आहे सांग मला, काय होणार आहे? अगं, कधीतरी हात उचलला तर सहन करायचं, नवरा आहे ना तो. पुरुषाची जात अशीच असते, त्यांची चूक पोटात घालायला शिक. आणि काय ग, लग्न मोडणं तुला काय भातुकलीचा खेळ वाटला का? यावर प्रेरणा रडत म्हणते की ठेवते मी फोन, असं म्हणून ती फोन कट करते आणि रडत स्वामींना म्हणते की स्वामी, आई तरी समजून घेईल असं वाटलं होतं मला, पण असं म्हणून ती खूप रडायला लागते. आता तितक्या तिथे वल्लरी येते आणि प्रेरणाला रडताना पाहून ती प्रेरणाजवळ येते आणि आश्चर्याने विचारते की प्रेरणाताई, काय झालं, तुम्हाला रडताय का? तेव्हा प्रेरणा डोळे पुसते आणि म्हणते की अगं काही नाही, बाबांचा फोन आला होता. यावर वल्लरी घाबरून विचारते की काय झालं, ठीक आहे ना ते? तेव्हा प्रेरणा सांगते की उगाच आपलं काहीतरी बोलत होते ग, आता लग्न झाल्यावर परक्याची धन होणार तू वगैरे. आणि परत रडायला लागते आणि म्हणते की मला पण रडू आलं, असं म्हणून ती आतमध्ये निघून जाते. आता यानंतर आपण पाहतो की हर्षितने सलोनी नावाच्या एका मुलीला मेहंदी डिझाईन घेऊन प्रेरणाकडे पाठवलेलं असतं. आता घरी येऊन ती विचारते की प्रेरणा वालावरकर इथेच राहतात ना? तेव्हा श्वेता विचारते की हो, पण तुम्ही कोण? यावर सलोनी सांगते की मला हर्षित सरांनी पाठवलं आहे, मेहंदी डिझाईन्स घेऊन आले मी. तेव्हा श्वेता तिला आतमध्ये बोलवते आणि प्रेरणाला आवाज देते. आता प्रेरणासुद्धा बाहेर येते. सलोनी प्रेरणाला तिची ओळख सांगते. तेव्हा प्रेरणा तिला म्हणते की बसा ना तुम्ही, मी चहा कॉफी काय आणू का तुमच्यासाठी? यावर सलोनी म्हणते की नाही, काही नको, आणि म्हणते की हर्षित सरांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या हातावर छान दिसतील अशा काही डिझाईन्स मी आणल्या आहेत. तेव्हा श्वेता म्हणते की आमच्या प्रेरणाताईच्या हातावर काहीही शोभून दिसेल, अन्नपूर्णेचा हात आहे ना तो. यावर प्रेरणा म्हणते की श्वेता, हे जरा अतिच होत आहे, पुरे कर आता. आता सलोनी आता प्रेरणाला काही डिझाईन्स दाखवायला लागते आणि म्हणते की तुम्ही तुमच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव सुद्धा लिहू शकता, खूप जणी काढतात ना. आणि तितक्यात मिठू आणि तेजा तिथे येतात. आता दोघीही खूपच चिडलेल्या असतात आणि एकमेकींशी भांडत असतात. आता तेजा रागाने मिठूला म्हणते की तू ना मुद्दाम आली होतीस ना तिकडे, मी
काय आज ओळखत नाहीये तुला? किडे खूप आहेत ग तुझ्या अंगात. यावर मिठ्ठू रागात म्हणते की तुझ्या पण अंगात काय कमी किडे नाही आहेत. तुला काय गरज होती का आज देवळात यायची? तू कशाला गेली होतीस देवळात? सगळे त्या दोघींकडे आश्चर्याने बघायला लागतात. आता तेजा रागाने म्हणते की मी तुला सांगितले आहे का मी का गेले होते, आणि विचारते की तू का गेली होतीस. तेव्हा मिठ्ठू म्हणते की मी सांगितलं होतं ना मी देवळात चालले आहे म्हणून. यावर तेजा चिडून म्हणते की खोटं कारण होतं ते, खरं कारण काय होतं ते सांग. आता प्रेरणा, वल्लरी आणि श्वेता त्या दोघींजवळ येतात आणि त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करायला लागतात. तेव्हा आता मिठ्ठू रागाने म्हणते की आता तू ठरवणार का मी देवळात कधी जायचं आणि कधी जायचं नाही ते, आणि तू कधीपासून देवळात जायला लागलीस ग, आणि तुला काय गरज होती आजच यायची. तेव्हा तेजा ओरडून म्हणते की तू जाऊ शकतेस ना, मग मी का नाही जाऊ शकत. यावर मिठ्ठू म्हणते की हे बघ तुझी दादागिरी ना माझ्यावर नाही चालणार, इनफॅक्ट मला तुझ्याशी बोलायचंच नाही आहे. तेव्हा तेजा म्हणते की मला पण काही स्वप्न नाही पडत तुझ्याशी बोलायची. यावर मिठ्ठू म्हणते की हो मला पण तुझ्याशी बोलण्याची काही हौस नाही, असं म्हणून ती रागाने आतमध्ये निघून जाते. आता तेजासुद्धा रागाने निघून जाते. आता वल्लरी आणि श्वेता त्या दोघींच्या मागे आतमध्ये जातात. आता सलोनी घाबरून हे सर्व बघत असते. तेव्हा प्रेरणा तिच्या जवळ येते आणि म्हणते की सॉरी ताई, ते जाऊ दे, त्यांचं चालूच राहील, आपण ते फायनल करूया का डिझाईन्स, असं म्हणून ती परत डिझाईन बघायला लागते. आता मिठ्ठू आतमध्ये येते आणि ती खूपच चिडलेली असते. ती मोठ्याने ओरडून म्हणते की कोण समजते कोणी स्वतःला, ही दादागिरी पुण्यात करायची, ही फालतूची दादागिरी मी नाही सहन करणार हिची. तेव्हाच तिथे वल्लरी येते आणि मिठ्ठूला समजावत म्हणते की मिठ्ठू ताई हो काय करताय तुम्ही, हे शांत व्हा ना तुम्ही. आता मिठ्ठू ओरडून म्हणते की डोक्यात गेली आहे ही माझ्या, देऊळ का हिला हिच्या मालकीचं वाटतं का, मला जेव्हा वाटेल तेव्हा जाईन ना मी, हिला काय प्रॉब्लेम आहे. आता वल्लरी घाबरून मिठ्ठूला समजावण्याचा प्रयत्न करत असते आणि ती म्हणते की मला तर ना काहीच समजत नाही आहे, देवळातून परत आल्यानंतर एखादा माणूस एवढा कसा काय चिडू शकतो. तेव्हा मिठ्ठू रागाने म्हणते की तेजा ना हे सगळं मुद्दाम करते आहे, कळतंय मला. यावर वल्लरी म्हणते की बरं पण एवढं काय झालं आहे, तुम्ही दोघी एवढ्या का चिडला आहात. तर दुसरीकडे आपण पाहतो की श्वेता तेजाला समजावत असते आणि तेजा सुद्धा खूपच चिडलेले असते. आता तेजा रागाने श्वेताला सांगते की मी का चिडले म्हणजे, इतर वेळी ही मुलगी दिवसातून एकदाही आपल्या देवाच्या पाया नाही पडत, आज नटून थटून मुद्दाम होऊन देवळात आली होती, नौटंकी कुठली. तर इकडे मिठ्ठू वल्लरीला म्हणते की हो नसेल मी घरच्या देवाला हात जोडत, म्हणून काय झालं, मला आज वाटलं देवळात जावं म्हणून मी गेले, मग हिला काय झालं. यावर वल्लरी म्हणते की हो मिठ्ठू ताई मी पण तेच विचारत आहे ना, तुम्ही मला नाही का सांगणार का गेला होता तुम्ही. तेव्हा मिठ्ठू पटकन बोलून जाते की हर्षित येणार होता ना आज, आणि घाबरून ती पटकन शांत होते. तर दुसरीकडे तेजासुद्धा श्वेताला सांगते की हर्षित येणार होता ना देवळात. तेव्हा श्वेतासुद्धा आश्चर्याने विचारते की हर्षित येणार होता, पण तुझं काय काम होतं तिकडे. तेव्हा तेजा लाजत खाली मान घालून हसायला लागते. आता तिला असं लाजताना पाहून श्वेता आश्चर्याने तिच्याकडे बघायला लागते आणि म्हणते की तू तेजाच आहेस ना, का लाजतेस एवढी. तर दुसरीकडे मिठ्ठू वल्लरीला म्हणते की कसं सांगू ग तुला. यावर वल्लरी म्हणते की मिठ्ठू ताई कसंही सांगा, पण सांगा हो, हा सस्पेन्स सहन होत नाहीये मला. तेव्हा मिठ्ठू लाजत सांगते की मला ना तो आवडतो. तेव्हा वल्लरी आश्चर्याने विचारते की कोण. तेव्हा मिठ्ठू लाजत सांगते की हर्षित. आता हे ऐकून वल्लरी आश्चर्याने विचारते की काय. तर दुसरीकडे श्वेता आश्चर्याने म्हणते की काय तू आणि हर्षित. तेव्हा तेजा खूपच लाजत असते. आता यानंतर आपण पाहतो की प्रेरणाचे आई बाबा घरी आलेले असतात. आता प्रेरणा त्या दोघांनाही नमस्कार करते. आता प्रेरणाची आई म्हणते की तुझे नमस्कार चमत्कार झाले असते ना तर आम्हाला पाणी आण आधी, बसून बसून हाडं खिळखिळी झाली आहेत आमची. आता तितक्यात वल्लरी त्यांच्यासाठी पाणी घेऊन येते आणि म्हणते की काकी घ्या ना पाणी. आता वल्लरीच्या हातातून पाणी न घेता प्रेरणाची आई वल्लरीला म्हणते की प्रेरणा पाणी आण, नाही तर तहानेनं जीव जाईल आमचा. तेव्हा प्रेरणाचे बाबा तिच्या आईला म्हणतात की मग घे ना पाणी, केव्हापासून पाणी घेऊन उभी आहे ही, असं म्हणून ते वल्लरीच्या हातातून पाणी घ्यायला लागतात. पण प्रेरणाची आई त्यांना थांबवते आणि म्हणते की तुम्ही थांबा हो, तुम्हाला काही कळत नाही. आणि ती प्रेरणाला म्हणते की प्रेरणा जा तू आणि पाणी आण. तेव्हा प्रेरणा म्हणते की हो मी आणते पाणी, असं म्हणून ती पाणी आणायला आतमध्ये जाते आणि पाणी घेऊन येते आणि आईबाबांना देते. आता वल्लरी तिथेच उभी असते आणि खूप आश्चर्याने त्यांच्याकडे बघत असते. आता प्रेरणा म्हणते की तुम्ही फ्रेश व्हा ना, तोपर्यंत मी चहा ठेवते तुमच्यासाठी. तेव्हा वल्लरी म्हणते की प्रेरणाताई तुम्ही बसा ना, आईबाबांशी छान गप्पा मारा, मी ठेवते चहा. यावर प्रेरणाच्या आई वल्लरीला म्हणते की तू थांब, आणि प्रेरणाला म्हणते की प्रेरणा तू चहा ठेव, सासरी जाशील तर काही माणसं ठेवशील का चहा पाणी द्यायला. आणि म्हणते की मला ना प्रेरणाच्या हातचाच चहा पाहिजे, जरा जास्तीचा गोड करा प्रेरणा. आता प्रेरणा
खूप घाबरलेली असते आणि ती म्हणते की हो ठेवते मी चहा, पण तनू आला नाही का? तेव्हा प्रेरणाची आई सांगते की तनूचे पेपर आहेत, पेपर झाले की तो येईल. आता वल्लरी प्रेरणाच्या आईबाबांच्या बॅग उचलायला लागते. तेव्हा प्रेरणाच्या आई वल्लरीला थांबवत म्हणते की तू लांबच राहा या सगळ्यापासून. तेव्हा प्रेरणा म्हणते की मी तुमच्या जेवणाची व्यवस्था करते, तुम्ही जरा आतल्या खोलीत आराम करा ना. आता तितक्या तिथे मिठू येते आणि प्रेरणाच्या आईबाबांना बघून खूप खुश होऊन विचारते की काका काकू तुम्ही कधी आलात? आणि तेव्हा प्रेरणाची आई मिठूला सांगते की अगं आत्ताच आलो. आता मिठू त्या दोघांचीही बॅगा घेते आणि त्यांना आतमध्ये घेऊन जाते. हे बघून वल्लरीला खूप वाईट वाटतं. आता प्रेरणा वल्लरीकडे बघायला लागते. तेव्हा वल्लरी अडखळत म्हणते की चहा देताय ना त्यांना. तेव्हा प्रेरणा तिथून निघून जाते. तर आता यानंतर आपण पाहतो की वल्लरी बाहेर बाल्कनीमध्ये एकटीच उभी असते. तेव्हाच तिथे प्रेरणा येते आणि वल्लरीला आवाज देते. आता वल्लरी डोळे पुसत प्रेरणाला म्हणते की ताई बोला ना. तेव्हा प्रेरणा वल्लरीला म्हणते की तू वाईट वाटून नको घेऊसा, आईचा स्वभाव तिखट आहे माहिती आहे ना तुला. यावर वल्लरी म्हणते की अहो नाही प्रेरणा ताई, काही हरकत नाही, मला वाईट नाही वाटलं, तसंही त्या मोठ्या आहेत ना, मग मला का वाईट वाटेल. आता प्रेरणा वल्लरीला म्हणते की अजून एक रिक्वेस्ट होती. तेव्हा वल्लरी म्हणते की बोला ना. तेव्हा प्रेरणा म्हणते की तू आईबाबांच्या कुठल्याच गोष्टीत लक्ष घालू नकोस. यावर वल्लरी म्हणते की सॉरी प्रेरणा ताई, नाही म्हणजे मला फक्त मदत करायची होती, माफ करा. यावर प्रेरणा म्हणते की सॉरी नको म्हणूस ग, तू फक्त मदत करत होतीस हे माहिती आहे मला, पण तेच सांगते आहेस की नको करूस मदत, गरज नाही आहे अगं त्याची, मी आहे ना, मी करीन सगळं. काय आहे ना, त्या दिवशी समीरच्या ऑफिसमध्ये आईबाबांसमोरच तू त्यांच्याशी जे काही बोललीस ना ते नाही आवडलं आईला, त्यामुळे भडकली आहे ती खूप आणि तिला असं वाटते की तुझ्यामुळे लग्नात काही विचित्र नको घडायला आणि मी बोलल्याचं वाईट वाटेल कदाचित तुला, लग्नात कुठलंच विघ्न यायला नको हवं आहे अगं मलाही. तेव्हा वल्लरी प्रेरणाला म्हणते की तुम्हाला सुद्धा असंच वाटते का ताई. यावर प्रेरणा म्हणते की आम्ही सगळ्यांनी या दिवसाची खूप वाट पाहिली आहे गं, त्यामुळे सगळं नीट पार पडत नाही आहे ना तोपर्यंत धाकधूक असणारच ना मनात आमच्या, आणि मला सुद्धा कुठलीही अडचण नको आहे माझ्या लग्नात, त्यामुळे प्लीज तू या सगळ्यापासून जरा लांबच राहा. तेव्हा वल्लरी खूप शॉक होते आणि प्रेरणाला म्हणते की ताई या सगळ्यांपासून लांब राहा म्हणजे नक्की कशापासून. तेव्हा प्रेरणा म्हणते की म्हणजे माझ्या लग्नापासून. हे ऐकून वल्लरी खूप शॉक होऊन प्रेरणाकडे बघायला लागते आणि तिला खूप वाईट वाटतं आणि ती म्हणते की ताई अहो काय बोलताय तुम्ही, अहो मी मैत्रीण आहे ना तुमची. यावर प्रेरणा म्हणते की मैत्रीण आहेस ना, म्हणूनच हक्काने सांगते मी तुला, त्यामुळे तू काहीतरी कारण काढ आणि असोद्याला निघून जा, नको थांबूस माझ्या लग्नाला, मी हात जोडते तुझ्यासमोर. असं म्हणून ती वल्लरीसमोर हात जोडते. तेव्हा वल्लरीला खूप वाईट वाटतं आणि ती खूप रडायला लागते. यावर प्रेरणा काहीच न बोलता तिथून निघून जाते. तर यानंतर आपण पाहतो की हर्षित डेकोरेशनची तयारी करत असतो आणि तो त्याच्या माणसांना सांगत असतो की हे असं करा, हे असं नका करू. तितक्यात तिथे तेजा येते आणि हर्षितला म्हणते की काय हर्षित. तेव्हा हर्षित तेजाला म्हणतो की बरं झालं तो आलीस, थांब तुला काहीतरी दाखवायचं आहे. आणि तो तेजाला सांगायला लागतो की हे बघ इकडे मेहंदीचं सगळं डेकोरेशन असणार आहे आणि तिथे स्टेज बीज लागणार आहे आणि तिथून प्रेरणाताई आणि समीर दादा येतील. तिथे मी असा विचार करतो की कटआउट वगैरे लावता येतील. तेव्हा तेजा हर्षितकडे खूप प्रेमाने बघत असते. आता हर्षित म्हणतो की मला काय वाटतंय इथे आपण काही फ्लॉवर पॉट्स लावूया, म्हणजे फुलांचा वास आला ना की तेव्हा तेजामध्येच म्हणते की सुवास. तेव्हा हर्षित आश्चर्याने तेजाकडे बघायला लागतो. तेव्हा तेजा म्हणते की सॉरी म्हणजे ते फुलांचा सुवास असतो ना. यावर हर्षित म्हणतो की अच्छा सुवास, नाईस वडा, मी लक्षात ठेवीन, आणि म्हणतो की ते फुलांचा सुवास आला ना की एकदम मस्त वाटणार. तेव्हा तेजा खूप प्रेमाने हर्षितकडे बघत म्हणते की खूप छान आयडिया, म्हणजे लोक जेव्हा एंटर करतील तेव्हा एंट्रीलाच तिथेच त्यांना एकदम फ्रेश वाटेल ना त्या फुलांमुळे, आणि म्हणते की किती छान सुचतं रे तुला. तेव्हा हर्षित म्हणतो की अगं ते माझं कामच आहे. आता हर्षित तेजाला डेकोरेशनचे डिटेल्स देतच असतो. तितक्यात प्रेरणा आणि प्रेरणाच्या आई तिथे येतात. आता प्रेरणाची आई सर्व सजावट बघून खुश होऊन म्हणते की किती छान केलं हे सगळं. तेव्हा तेजा विचारते की काकू आवडलं ना तुम्हाला. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की आत्ताच एवढं सुंदर केलं तर लग्नात किती सुंदर असेल. आता हर्षित प्रेरणाला म्हणतो की प्रेरणाताई बरं झालं तो आली, म्हणजे बघ तुझी एंट्री इथून होईल आणि तुझा जो रूट असेल ना त्यावर फुलांच्या पाकळ्यांची अशी चादर असेल. तेव्हा प्रेरणा म्हणते की फुलांची चादर वगैरे म्हणजे, आणि तेजाला म्हणते की तेजा मला खूप ऑकवर्ड वाटत
वाटेल ग हे सगळं? त्यावर तेजा म्हणते की अगं लग्न आहे तुझं आता वल्लरीसुद्धा बाल्कनीत येऊन सर्वांकडे बघायला लागते. आता तेजा प्रेरणाला म्हणते की आता या सगळ्यांसाठी रेडी राहा नवरीबाई. आता प्रेरणाची आई प्रेरणाला म्हणते की बघितलंच ना प्रेरणा, जावई बापूने काय काय केले ते. अगं एवढा शिकलेला माणूस एवढं पैसे कमावतो, पण सगळ्यांना विचारतो, सगळ्यांची काळजी घेतो, साखरपुड्यापासून आत्तापर्यंत सगळा खर्च केला आहे, आपल्याला अजिबात करू दिला नाही. देव माणूस भेटला ग तुला, नशीब काढलंच ग पोरी. आता वल्लरी हे सर्व वरून बाल्कनीतून बघत असते आणि तिला खूप राग येत असतो. आता हर्षित प्रेरणाला म्हणतो की प्रेरणादी, मला ना असं माहिती नव्हतं की हे सगळं खरंच जर असं असेल ना तर तू खूप लकी आहेस. आणि काकी म्हणतात ना ते बरोबर आहे, असा नवरा शोधूनही नाही सापडणारा. आणि तेजाला विचारतो की काय तेजा? तेव्हा तेजा अडखळत म्हणते की हो बरोबर आहे तुझं. आता वल्लरी हे सर्व बघत असते आणि तिला मात्र खूपच राग येत असतो आणि वाईटसुद्धा वाटत असतं आणि ती रडत असते. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.